अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप प्रत्यारोपाचं आणखी एक सत्र. चला, मी तुम्हाला ममता बॅनर्जीला जे काही म्हटलं त्याविषयी मी अजिबात काही बोलणार नाही. आता बोललात तर खरं, अजून काय बोलणार तुम्ही? म्हणजे राहुल गांधींना विदेशात चालण्यासाठी टेलिप्रॉम्प्टर सारखी अशा कोणत्या गोष्टीची गरज नाही पडत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आमचे पाहुणे आहेत काँग्रेस पार्टीचे सिनियर लीडर अधीर रंजन चौधरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये काँग्रेसचे सिनियर लीडर अधीर रंजन चौधरींवर आरोप आहे की हे आपल्या पार्टीसाठी डोकेदुखी बनले आहेत. अधीर रंजनजी, तुम्ही पार्टीचे एवढे सिनियर नेता आहात, काँग्रेस पार्टीची जबाबदारी तुमच्याकडे दिली आहे. खूप कष्टाने राहुलजींनी सोनियाजींनी मिळून 26 पार्टीचे अलायन्स बनवलं आहे. ज्या दिवशी अलायन्सची पहिली मीटिंग होत होती पटनामध्ये, तेव्हा तुम्ही म्हटलं तृणमूल काँग्रेस चोरांची पार्टी आहे. अभिषेक बॅनर्जी इन्व्हेस्टिगेशनपासून दूर पळत आहेत, त्यांनी अपराध केला आहे, ते चोर आहेत. ममता बॅनर्जी चोर आहेत. एका बाजूला ते तुमच्या पार्टीमध्ये सहभागी होतात अलायन्समध्ये, दुसरीकडे तुम्ही चोर म्हणतायत. मी त्या दिवशी स्पष्टपणे म्हणतो होतं की पटनाचा मुद्दा वेगळा आहे आणि कोलकाताचा मुद्दा वेगळा. कारण त्यावेळेला आमची निवडणूक सुरू होती आणि निवडणुकीत खूप हिंसा होत होती. काय करायचं? बंगालमध्ये आमच्या पार्टीला वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे. पण तुम्ही ममता बॅनर्जीला म्हणता की ममता बॅनर्जी मोदीची दलाल आहे. हे बघा, ते विरोधकांना कमजोर करण्यासाठी मोदींची दलाली करत हे आहे. बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. यावेळी मी तसा एका पार्टीचा नेता आहे आणि हे जातीय स्तरावर हे युतीचं वातावरण बनत चाललंय, ज्याचं नाव आहे इंडिया. आणि इंडियाची ही स्थिती बघून मोदीजी जरा घाबरले होते. तर आम्हाला असं वाटतं की मोदीजींची ही भीती अजून कायम राहावी आणि त्यामुळे मला वाटतं की ह्या प्रकरणामध्ये मला अजून हस्तक्षेप नाही केला पाहिजे. काही दिवसांआधी तुम्ही म्हणत होतात की पश्चिम बंगालमध्ये जेव्हा पंचायतच्या निवडणुका झाल्या तेव्हा हिंसा झाली होती. नक्कीच. बॉम्ब फुटले. बरोबर. तुमच्या कार्यकर्त्यांना मारलं गेलं. हो, जीवानिशी मारलं गेलं. अगदीच. घरं जाळली गेली. अगदीच. ते आता सगळं ठीक झालं? नाही, काहीच ठीक नाही झालं. जे 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 काय करायचं आहे ते लोकल करतायत. याचा अर्थ असा नाही की सर्व ठीक झालं. पण मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे, हे बघा, हे तलाव आणि नदीमध्ये फरक आहे. याचा विचार करावा लागेल तुम्हाला. ते माझ्यासाठी तलाव आहे. देश माझ्यासाठी एक नदी आहे. तलावापेक्षा नदीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. म्हणूनच मी जे म्हटलं ते म्हटलं. हे नाही म्हणायचं की तुम्ही चुकीचं बोलताय. मला काही गप्प राहणं आवडत नाही. मला अजिबात आवडत नाहीये. जे हो तर हो, नाही तर नाही म्हणायचं. यावेळी जे वातावरण बनतंय तर त्या वातावरणात काही फूट टाकण्याचे काम करायचं नाहीये मला. तुम्ही मला काश्मीरचं विचारा, या देशाचं विचारा. सर, फक्त आणि कन्व्हिनियन्सनुसार नाही, इकॉनॉमीचं विचारा, बेरोजगारीचं विचारा. का नाही विचारत? मुलांचं भविष्य काय असणार? बेरोजगारीची काय स्थिती आहे? बाजारात आग लागली आहे. प्रत्येक जागेवर आग लागली आहे. तुम्ही विचारा. तुम्हाला जेव्हा सरकारची लोक येतात तेव्हाही त्यांनाही विचारा. मलाही विचारा ना. मी पण तर ह्याचा भाग आहे ना. मी तर आमच्या गावाचे लोक काय बोलतात हेही विचारलं पाहिजे ना. सरकारला का, विरोधकांना नाही विचारू शकत का? मग पुढे हे बोलाल की आम्ही चुकीचं बोलतोय. तुमच्या कन्व्हिनियन्सनी तुम्ही प्रश्न विचारता. तुम्हाला वाटतं की जिथे तुम्हाला फायदा मिळेल तुम्ही तिथे प्रश्न विचारता. पण खरा मुद्दा आहे हा की मी तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला लक्षात आणून देत आहे. मी माझ्याकडून तर काहीच म्हणत नाही. हे नाही म्हणत आहे. मला हे सांगायचंय, मला तुम्हाला हे सांगायचंय की ह्या विषयावर ही चर्चा झाली पाहिजे ना. नक्कीच होईल. सरकार पक्ष जेव्हा असेल इकडे तेव्हा ते सगळे आडेवेडे घेऊन बोलणार, दिशाभूल करण्यासाठी बोलणार. नाही, पण आम्ही जेव्हा बोलतो त्या मुद्द्यावर तुम्हाला उत्तर नक्कीच घ्यायचंय. काहीच अडचण नाहीये. काही अडचण नाहीये. मी तर हे नाही म्हणत आहे की मी उत्तर नाही देणार. मी तर उत्तर देतोय ना. बघा, तुम्ही एकीकडे म्हणता की पश्चिम बंगालमध्ये जंगल राज्य आहे, रक्ताचे राजकारण आहे, बदमाशी आहे, राक्षस आहे, आणि आता म्हणताय की आता असं काही नाहीये, काहीच नाही बोलणार. सांगा ना. चणे आणि अनारच्या दाण्यामध्ये फरक असतो. बुलक आणि हिलकमध्येही फरक असतो. तुम्ही पाइनॲपलला काय म्हणता मराठीमध्ये? अननस आणि बनारसमध्येही फरक असतो.
हे समजून घ्या तुम्ही. चला, मी तुम्हाला ममता बॅनर्जीला जे काही म्हटलं त्याविषयी काही नाही बोलणार. आत्ताच तर बोललात, अजून काय बोलणार तुम्ही? पण ममता बॅनर्जींशी तुमचं भांडण खूप जुनं आहे. आहे, भांडण नाही. हां. दोन्ही पार्ट्यांमध्ये विचार वेगळे आहेत, भिन्न मत असतातच ना. आता नाही. त्यांना नव्हतं वाटत की तुम्ही आता काँग्रेसमध्ये नाहीये. राहावं. सांगितलं ना तुम्हाला, अजून नाहीये. चला, मी तुम्हाला अजून एक तुमचं विधान लक्षात आणून देतो, हो, ज्यामुळे नक्कीच. तुमच्या पार्टीचे लोक त्रस्त आहेत. हो, नक्कीच द्या. तुम्ही पार्लमेंटमध्ये म्हटलं की राहुल गांधींना पप्पू म्हणतात. मी असं नाही म्हटलं. मी हे म्हटलं की जी लोक राहुलजींना पप्पू म्हणतात त्या लोकांना माझा एक सल्ला आहे. सल्ला हा आहे की आपले प्रधानमंत्री जे विदेश यात्रा करतात, राहुलजीही करतात. तुम्ही कदाचित पाहिलं असेल, प्रधानमंत्री तर दर महिन्याला जातात, राहुल गांधीही मध्ये मध्ये जातात. फरक हा आहे की प्रधानमंत्री जेव्हा विदेशात जाऊन भाषण देतात तर तेव्हा त्यांना टेलिप्रॉम्प्टरची गरज लागते, ज्यात पाहू शकतो आपण, ज्यात भाषण लिहिलेलं असतं. दुसऱ्यांना नाही समजणार, पण जो व्यक्ती तिथे असतो त्याला हे माहीत असतं, समोर लिहिलेलं असतं आणि आपण ते वाचायचं. त्याला म्हणतात टेलिप्रॉम्प्टर. आणि राहुल गांधीजी हे लिहिलेलं अस्खलित बोलू शकतात. मग ते ऑक्सफर्ड असो, मग ते स्टॅनफर्ड असो, किंवा मग हार्वर्ड असो, जे काही असो. म्हणजे राहुल गांधींना विदेशात बोलण्यासाठी टेलिप्रॉम्प्टर सारख्या अशा कोणत्याही गोष्टीची गरज नाहीये. राहुलजी आपल्या स्वतःच्या बळावर बोलू शकतात. पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांना टेलिप्रॉम्प्टरची गरज लागते. तरीही हे राहुल गांधीजींना का पप्पू म्हणतात? तुम्हाला माझ्या या गोष्टीचं वाईट वाटतही असेल, पण हे माझे विचार आहेत आणि मी आपल्या विचारांवर, आपल्या सिद्धांतावर तर चालतो. पप्पू नाही म्हटलं पाहिजे. आता तुम्हीच समजून घ्या. पप्पू नाही म्हणालं पाहिजे हेच तर मी कधीपासून सांगायचा प्रयत्न करतोय ना तुमचं तुम्हाला. आणखी एक वक्तव्य मी सांगतो. नाही, पप्पू का म्हणतात हे तर आधी सांगा ना, मग मी सांगेन का नाही म्हणायला पाहिजे. हे तर बीजेपी वाले म्हणतात. आमचं काम आहे तुम्हाला प्रश्न विचारणं. तुम्ही चायनाविषयी एक ट्विट केलं होतं. हो. तुम्ही म्हटलं होतं, बी केअरफुल चायना, इंडियन फोर्सेस नो हाऊ टू डिफीट. हे हो. लक्षात आहे हो. तुमच्या? कसं सर, पार्टीने तुम्हाला सांगितलं की तुम्ही चुकीचं लिहिलंय, याला परत घ्या. नाही, आनंद शर्मांचं स्टेटमेंट हो, ते माझ्याकडे मी आहे. म्हटलं होतं, ते दुसरा विषय आहे हां. तो. मी म्हटलं की हे आपल्यासाठी येल्लो पेरिल संकट आहे, तो एक वेगळा विषय आहे. तुमच्या हे- लोकांसाठी हे कठीण पण हा- नाहीये का? नाही, आनंद शर्माने नाही, सांगितलं तुमच्यासाठी की हे त्यांचं सगळं कठीण outburst नाहीये होतं का? आणि त्याला मग त्यांनी सांगितलं की व्ह्यूज ऑफ लोकसभा लीडर अधिरंजन हां, ठीक चौधरी आहे. फॉर चायना आर इज हे योग्यच म्हटलं मी. माझे जे व्ह्यूज होते ते सांगितले. मी म्हटलं चायना आपल्यासाठी येल्लो पेरिल बनत चाललंय, म्हणजे पिवळा संकट, येल्लो पेरिल. तुम्हीच बघा, लडाखमध्ये घुसले आहेत, अरुणाचलमध्ये घुसले आहेत. मग तेव्हा पण संकट आहे की नाही सांगायचं- हे तुम्हीच सांगा. तर मी माझा व्ह्यू सांगितला. मला असं वाटतं की हे आपल्यासाठी संकट आहे, चायना आपल्यासाठी संकट आहे. हे त्यावेळेस म्हटलं जेव्हा लडाखची घटना घडली होती, जेव्हा अरुणाचलमध्ये आपल्या जमिनीवर घुसून चायनाने गाव नाही बनवलं होतं, त्यावेळी सांगितलं होतं. आणि मला वाटलं म्हणून मी सांगितलं होतं. संकट मला जाणवलं होतं म्हणून म्हटलं होतं. यात चुकीचं काय? मग आनंद शर्मा उद्या जर त्रास का आनंद शर्माला असं वाटलं की हे माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन आहे, हे माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन आहे. हो, माझं हे इंडिव्हिज्युअल ओपिनियन आहे. आता संपूर्ण देश मानतो हे, पण त्यावेळी हे माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन होतं. अगदीच होतं, पण ते प्रॉपर्टिक होतं. हो, माय इंडिव्हिज्युअल ओपिनियन वॉज प्रॉपर्टिक. चायनाने लडाखमध्ये 2000 स्क्वेअर मीटर आपली जमीन ताब्यात घेऊन ठेवली आहे. अरुणाचलमध्ये 300 पेक्षा जास्त गाव बसवले आहेत. आपल्यासाठी संकट बनत चाललं आहे. सिक्कीम, अरुणाचल आणि मग ते आपलं ते लडाख, प्रत्येक जागी अरुणाचल ते लडाख पर्यंत आपल्यासाठी संकट बनत चाललंय. म्हणून मी त्यावेळी म्हटलं होतं येल्लो पेरिल, म्हणजे पिवळं संकट. आता मला सांगा ह्यात चुकीचं काय आहे? बरोबर जर बोललात माझ्या तुम्ही. पार्टीतल्या एखाद्याला वाटलं की हे पार्टीचे नाव माझं मत आहे तर आहे. चला, आमची पार्टी जी आहे ती लिबरल पार्टी आहे. इथे आम्हाला बोलायचा सर, अधिकार आहे. तुम्हाला खूप राग येतो आमच्या अँग्री मॅन अमिताभ बच्चनजींसारखा. तर तुमच्या रागावर तुम्ही कंट्रोल कसं करता? पाणी पितो मी.